आता 2-3 दिवस झाले बघा व्हिडिओ काय अपलोड केला नव्हता, पण असं काम वगैरे असतात. आणि आता ना शेवया बनवायला घेतले बघा. आता 2-3 दिवसाचा व्हिडिओ ना आता आपण एकत्र असणार आहे. आणि तुम्हाला तर माहिती आहे, मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं. आणि शेवया बनवत बघा 2-2:30 वाजले. कशात हे काही कळलंच नाही. आणि माझा अवतार म्हणला तर असा झाला होता. तर जे काही बनवून झाले होते बघा शेवया, जे काही सुकले होते ना ते काढून ठेवायचं आणि परत दुसरे मला टाकायचे होते शेवया. असं दिवसभर ना माझं हे काम चालू होतं. हाय नमस्कार, मी शोभा तुम्हाला सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळेजण? श्री स्वामी समर्थ. तर आता वाजत बघा सकाळचे 10:30 आणि असं उन्हाचा कडाका झाला तर सगळी कामं करून घेतली, कपडे भांडे वगैरे. आज म्हणलं तर गवताला सुट्टी दिलेली आहे. आज गवताला काय गेली नाही. तर 3-4 दिवस ना माझं दररोज शेवया बनवायचं चालू होतं आणि व्हिडिओ काय शूट करता येत नव्हतं. आणि व्हिडिओ जे शूट केलेले आहेत ना ते पण एडिटिंग करता येत नव्हतं मला. तर आता माझं चालले बघा हात शिलाई वगैरे करायचं. जे ब्लाऊज शिवले होते ना त्याचं हात शिलाई वगैरे करायचं. तर अजून ब्लाऊज पण भरपूर आलेले शिवायला. तर चला आता एक एक करून ना आता शिवून घ्यायचेत मला सगळे ब्लाऊज. आणि आज ना सगळ्यांची एकादशी असल्यामुळे आज स्वयंपाकाला सुट्टीच म्हणावं लागेल. आणि सुट्टीचं आहे तर अक्षता माऊलीना सकाळी सकाळी चहा बिस्किट खाऊन गेले शाळेत. तर आता आल्यानंतर ना खिचडी वगैरे बनवायची अक्षता माऊली शाळेत आल्यानंतर. तर स्वयंपाक काय नाही. तर चला एक 5-6 दिवस राहून ना आमच्या सासूबाई आता निघाल्यात गावाला. 4-5 दिवस राहिले होते तर छान वाटत होतं, करमत वगैरे होतं. तर आता चालेत ते त्यांच्या घरी. सकाळचे 11 वाजलेले आहेत. तर सकाळी 10 वाजल्यापासून आत्या वाट बघत बसलीत माऊलीच्या पप्पांची. हां 11 वाजले. कसलं सुमनाचा कडाका झालाय. तर एक 4-5 दिवसानंतर बघा चाललेत तर सासूबाई त्यांच्या घरी, त्यांच्या गावाला, म्हणजे त्यांच्या मुलीकडे चाललेत का नाही आत्या? आत्या कधी येत आहे परत? या की आता परत या. हां हां जत्रा झाल्यावर या. माऊली बर बर. नाही अंगणवाडी सुटली. अंगणवाडी सुटली, पोरांची नाही सुटली अजून. हां तर आता बघा हां पेपर चालू आहे. तर आता ना सकाळचे 10:15 वाजलेत आणि अक्षता माऊली म्हणलं तर दोघं पण गेले शाळेत. आता त्यांचं ना पेपर चालू येतं 2-4 दिवस झालं. तर आता 22 तारखेपर्यंत पेपर येतं. नंतर ना सुट्ट्या वगैरे लागणार आहेत. भरपूर असा उन्हाचा कडाका झाला आहे. आज सकाळी सकाळी का ना अशी फजिता झाली माझी. कपडे वगैरे धुवून घेतले, स्वयंपाक देवपूजा सगळी कामं आवरली. आणि आणि सकाळी सकाळी ना मला शेवया पण बनवायला आलत्या आणि ब्लाऊज पण शिवायचा होता. तर आज सकाळी सकाळी लाईट गेली, कपडे वगैरे धुवस तर सकाळी सकाळी अशी फजिता झाली आणि भरपूर असं उन्हाचा कडाका होतंय. परत न बनवायचं म्हणलं तर ते काय होत नाही, उन्हामुळे इतकं गरम होतंय. तर आज सकाळी सकाळी ना माऊलीच्या पप्पांना मी सांगितलं असं असं गरम होतंय, म्हणजे की शेवया वगैरे करताना अजिबात थांबू वाटत नाही, भरपूर असं गरम होतंय. तर माऊलीच्या पप्पांनी ना तुम्हाला दाखवते काय केलंय. पाठीमागचं जे आहे ना तर पाठीमागचा ना असा एक पत्रा काढलेला आहे बघा आणि असा ठेवलेला आहे. तर भरपूर असं गरम होतंय आणि इकडनं थोडीशी हवा वगैरे येईल. आणि परत ना पिठाचा पण इतका कोंडवडा होता ना, भरपूर असं पीठ वगैरे तिथल्या तिथंच उडतं. आणि एकदम ह्या खोलीची ना उंची कमी असल्यामुळं भरपूर असं तिथंच म्हणजे असं धूळ वगैरे उडती. आणि शेवया पण बनवताना का नाही इतकी फजित होते बघा, इतकं भरपूर असं गरम होतंय. तर आज सकाळी सकाळी ना हे काम वाढवून ठेवलं आहे. तर हे एक पत्रा उचकटून ठेवला आहे बघा माऊलीच्या पप्पांनी, तर हवा वगैरे येण्यासाठी. तर बाजूलाच काढत होतं. तर मीच म्हणलं राहू दे आता, एवढं काय नका हे करत बसू. हे बघा. आणि आता सकाळी सकाळी असं उन्हाचा कडाका झाला आहे. तर सकाळी सकाळी मग कसं तर 10 वाजलेले आहेत बघा, ते 10:15 वाजून गेलेले आहेत. आता आपल्या शेळीला थोडीशी एक बेडसेट वगैरे ते हे सतरंजी वगैरे टाकून अशी थोडीशी सावली केली. आणि असं ह्यांना पण असं थोडीशी सावली केली. आता हे थोडेसे फांदे फुटलेत का नाही चिंचची, त्याची थोडी थोडी सावली येते बघा. असं उन्हाचा कडाका झाला आहे. आणि ते एक पसारा काढून ठेवला होता तिथला. आता शेवया पण आल्या होत्या. आणि आता गवताला म्हणलं 2 दिवस इतका गवत आणून कंटाळा आला त्यांना. तर आता अजिबात गवत वगैरे आणलं नाही. तर चला शेवया बनवायच्यात. आता माहीत नाही जेव्हा लाईटीन तर तवा येईल. तर तोपर्यंत म्हणलं आता जे काय ब्लाऊज शिवलेले होते बघा त्याचं ना आपलं म्हणलं हात शिलाई आणि हे करून ठेवूया, हात शिलाई वगैरे. तर हे ब्लाऊज शिवलेलं आहे मी. आणि परत एकदा हे असं 5-6 ब्लाऊज आलेले आहेत बघा शिवायला. असं 4 ब्लाऊज आलेले शिवायला.
आणि परकर म्हणा गाऊन म्हणा ते सुद्धा टिपं मारा वगैरे येतात. तर हे आता एकाच मापाचे ना असं 4 ब्लाऊज आलेले आहेत. आणि परत ते हे एक आणि परत हे एक आलेलं आहे. तर असं काम तर केलं पाहिजे. आणि आता जे ब्लाऊज शिवले होते ना मी, हे एक शिवला होता परवा दिवशी ना 2 ब्लाऊज शिवले होते. तर शेळ्यांचं ह्याचं त्याचं बघत ना आपलं कामं बघत गवताला वगैरे जात हे करत माझं चालू असते. तर आता हे 2-3 ब्लाऊज शिवले ते की नाही, त्याला म्हणलं तर आपलं हातशिलाई वगैरे करून घेऊया. आणि हे एक ब्लाऊज शिवलेलं आहे मी. तर हे ब्लाऊज ना माझ्या बहिणीचाच आहे. तर हे एक ब्लाऊज शिवलेला आहे. चला आता हे एक ब्लाऊज शिवायला घेतला आहे काल, पण असं झालं की भरपूर असे दळणं आले. तर हे केलं मी, अर्धा शिवलेला आहे. चला आणि संध्याकाळच्या जेवणात का नाही असं आपलं मस्त खारा दोडका आणि परत टोमॅटो कांदा आपलं हे तर होतंच तोंडी लावण्यासाठी. आणि ज्वारीच्या भाकरी बनवलेल्या. तर संध्याकाळचं बघा इतकं गरम होते का नाही, असं वाटतं की गॅसपाशी पण बसायला नको. तर आज मला असंच झालं होतं, इतकी उन्हाळा वाढलाय ना. तर आज कसं झालं होतं बघा, सगळं घरातलं ना माळवं सगळं संपलेलं. आणि मग काय आज माऊलीच्या पप्पांनी पण माळवं आणलं. आणि आत्या का नाही गावाला गेले होते बघा, ते येताना का नाही त्यांच्या मैत्रिणीने ना असं मस्त आळूची पानं दिली होती. आता मला तर असं वाटत होतं आळूची पाण्यात काही शोचे पाने, तेच काय मला कळत नव्हतं. आणि जर की तुम्हाला माहीत असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी पहिल्यांदा एकदा सुद्धा मी पानं म्हणजे की बनवलं नाही बरं का आळूवडी. तर हे पहिल्यांदाच मी बघते ही पानं. आणि हिरव्या मिरच्या वगैरे आणल्या होत्या. आणि ही जी वांगी आहेत बघा एकदम ताजी ताजी कवळी कवळी का नाही, आमच्या शेजारच्यांनी दिली होती. तर छान असं वांगी होती. आणि आणि असं होतं बघा कोणती भाजी करू आणि कोणती नाही, भरपूर असं माळं वगैरे असेल ना. आणि कढीपत्ता तर एवढा छान होता बघा, देशी कढीपत्ता होता, फ्लावर, टोमॅटो, परत ढोबळी मिरची वगैरे, कोथिंबीर, बरंच असं माळवं होतं. आणि ते मिरच्या म्हणलं तर ठेचा करण्यासाठी बघा मला भरपूर असे आवडतात. आणि ते जरा मीडियम आहेत, म्हणजे जास्त तिखटाचा वगैरे नाही. तर जास्त तिखट मिरच्या असल्या तर अजिबात ठेचा खाऊ वाटत नाही. आणि बघा अशी पुणेरी गवारची शेंगा वगैरे होत्या. तर असं झालं होतं की आज कोणती भाजी करू आणि कोणती नाही. तुम्हाला पण असंच होते का मला नक्की सांगा. आज सकाळी सकाळी का नाही बापूंनी बघा असं मस्त अंडी आणि गवारची शेंग वगैरे आणली होती. तर मागच्या 2-3 दिवसात का नाही अक्षताला अंड्याची पोळी खायची होती. मग काय असा गवारच्या शेंगा ताज्या ताज्या देशी गवारची शेंग आणि अंडी, देशी अंडी आणली होती. तर म्हणलं चला आता हे का नाही नीटनेटकं ठेवू. तर आता उन्हाळा असल्यामुळे बघा अंडी जास्त दिवस राहत नाही, तर खराब होत असते. तर म्हणलं चला हे व्यवस्थित भरून ना फ्रीजमध्ये ठेवून देऊ. आणि आज मला ना काहीतरी बनवायचं होतं बऱ्याच दिवसातून ना. तर त्याची रेसिपी तुम्हाला सांगतेच पुढं मी. तर त्याच्यासाठी का नाही मी अगोदर बघा थोडंसं हे करून घेतलं होतं. आणि माऊलीच्या पप्पांना मला शाबू वगैरे बनवायचं आहे आज शनिवार असल्यामुळं का नाही. तर मी रात्रीच हे शाबू भिजत घातला होता. तर चला आता सांगते मी पुढं तुम्हाला काय. आणि हे जे शूटिंग व्हिडिओ आहे तर माऊलीचे पप्पा शूटिंग करत होते. तर हे बघा एक 10-15 मिनटं का नाही असं थोडीशी काजू आणि बदामी भिजत घातली होती. आणि मला आज बनवायची होती मस्त मावा कुल्फी. आणि त्याच्यासाठी का नाही तर सॉरी मावा कुल्फी नाही तर साधीच कुल्फी बनवायची होती. त्याच्यासाठी अर्धा लिटर दूध घेतलेलं मी इकडं. आणि अगदी थोडंसं काजू बदाम ना एक 10-15 मिनटं भिजत घालून ते मिक्सरला ना छानसं फिरवून घेतले. त्याच्यानंतर दूध उकळल्यानंतर बघा ते लगेच सारण टाकून घेतलं त्याच्यामध्ये. आणि इकडं म्हणलं कढईमध्ये ना तर थोडीशी साखर मी ठेवलेली विरघळायला. आणि असं बारीक गॅस करून ना असं मी साखर फिरवून घेतली सगळी. आणि बिगर पाण्याचं एक पाणी एक थेंब न टाकताना मी असं साखर विरघळून घेणार आहे. त्याच्यामध्ये साखर विरघळून बघा ह्याच्यामध्ये टाकली. एवढं छान आपलं बॅटर झालं होतं का नाही. तर खूप छान असं आता एक 10-15 मिनटं ना आम्ही थंड व्हायला ठेवणार. त्याच्यामध्ये छोटे छोटे ग्लास असतात ना त्याच्यामध्ये भरून ठेवलेलं. आता त्याचा काही व्हिडिओ मी शूट केला नाही कारण मला गवताला जायचं होतं. तर खूप छान आपली कुल्फी झाली होती. आणि त्याच्यानंतर का नाही सगळी कामावरून बघा संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी असं मस्त बाजरीच्या भाकरी बनवायला घेतली. आणि चहा पण बनवून ठेवलं होतं माऊलीच्या पप्पांना. त्यांचं चालू होतं दळणं दळायचं. आणि संध्याकाळच्या जेवणात का नाही मस्त असं लिंबू, कांदा, कैरी, बाजरीच्या भाकरी, भात. आणि याचं आपलं मस्त सगळ्यांची फेवरेट म्हणलं तर बाजार आमटी. आणि माऊलीचं असं चालू असते की ज्या दिवशी मी बाजार आमटी बनवलं का नाही त्या दिवशी असं चालू असतं की झालं का नाही मम्मी, झालं का नाही. 2-3 वेळा बघा असं माऊलीचं येणं जाणं होतं.